मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. संघटना बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. मुंबईत 3 दिवसीय विशेष मेळाव्याचं आयोजन. आज पश्चिम उपनगरांमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. छत्रपती संभाजीनगरात गॅस बुकिंगचं सर्व्हर डाऊन. गॅस सिलेंडर बुकिंग करत असताना ग्राहकांना अडथळे. गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या एजन्सी बाहेर रांगा. दररोज होणारा गॅस पुरवठ्याचं प्रमाण अर्ध्यावर. गॅस टंचाईचा मंत्रालय आणि मुंबई महापालिकेतील कॅन्टीनलाही फटका. आमदार आणि कार्यकर्त्यांना सक्तीचा उपवास घडण्याची शक्यता. तर बीएमसीमध्ये इलेक्ट्रिक शेगडीवर चहा आणि इतर पदार्थ मिळणार. सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक. नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून सरकारचा निषेध. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमेरिका इराण युद्धावरून देशामध्ये राजकारण शिगेला. काँग्रेसकडून युद्धातही राजकारण. मोदींचा घणाघात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली. केजरीवालांचा निशाणा. युद्धाच्या 13व्या दिवशीही आखात होरपळलं. इस्रायल अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले. इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा. युद्धबळींचा आकडा 1300 पार. ओमानच्या सलालाह बंदरावर इराणचा हल्ला. ओमानचं सर्वात मोठं तेल साठवणूक केंद्र नष्ट. इंधन टंचाईच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता. भाजी मार्केटवर युद्धाचं सावट. नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला पडून. हॉटेल बंद पडत असल्यामुळे भाजीपाला मार्केटला फटका. भाजीपाल्यांचे दर 30% घटले. कोल्हापुरात गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. गॅस न दिल्यास ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा. ग्राहकांच्या गर्दीमुळे कोल्हापुरातील गॅस एजन्सीला पोलिसांची सुरक्षा. नागपुरात शालेय पोषण आहार योजनेवर गॅस टंचाईचं सावट. शाळांकडे केवळ पुढील 15 दिवसांचा गॅस साठा. गॅस टंचाईमुळे काही शाळांची स्वयंपाकघरं बंद पडण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे मुंबई आणि ठाण्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार तेजीत. 4 ते 5 हजार रुपयांना गॅस सिलेंडरची विक्री. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ. गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे वसतिगृहातील मुलांचे हाल. सचिन अहिर, प्रसाद लाड यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित. तर विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करा. सभापतींचे प्रशासनाला निर्देश. गॅस तुटवड्यामुळे राज्यातील उद्योगांचं कंबरडं मोडलं. छत्रपती संभाजीनगर परिसरातले 2800 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. नाशिकच्या 400 कंपन्या ठप्प होणार. हजारो कामगारांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागणार. घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण. सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर रांगा. रेल्वे स्थानकातून वडे, समोसे, ब्रेड, पकोडा गायब होण्याची शक्यता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खाद्य स्टॉलधारक अडचणीत. प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची सूचना. राज्यामधील 40% रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद. 2 दिवसात बिकट परिस्थिती होण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद करण्याची वेळ. नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांची उपासमार. शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत तपासले पेपर. फलटण तालुक्यातील विडणी इथली घटना. पेपर तपासल्याचा सीसीटीव्ही समोर. शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई नाही. ठाण्यामधील काही भागात आज 24 तास पाणी पुरवठा बंद. सिद्धेश्वर पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनचं काम सुरू. नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं मनपाचं आवाहन.